बोली लाव हा बोले चला बोली लाव मित्रांनो बोली लागणार आहे वासरू बघा हे वासरू आहे पहिले ऑलरेडी त्या भाऊने धरून ठेवलाय मध्ये वरती जाऊन खाली आणून उभ्या आहेत एक दोन आहेत खाली एक मिनिट थांबा हा खाली उतरव नोटपणाचीच घेऊ नका रे याची नको घेऊ रे नोटपणाचीच नाही बोला चला बोला 51 ची बोली 65,000 रुपये 70 घेऊ नका नोट घेऊ नका नाही चुकीचं काम नोट घेऊ नका हात लावू नका त्याच्या गाडीचा मी चोरी 70,000 कोणी शेका वासरू मोकळं तर काढतो पुढे मित्रांनो 71,000 रुपये दाम लागलाय गाडी मध्ये पूर्ण गाडी मध्ये एकदम वासरू असं असतं की ते हे बघा 71,000 लागली मित्रांनो बाबा सरकला का बाबा झाली का झालं 71 झालं नाही 71ला 75ला नाही बोला 75ला नाही जाना नाही ज्याला पाहिजे त्याला मी बोली बोलते 91,000 रुपये कोणाला चांगलं वाटतं का ते वाटतंय का चांगलं आहे कोणी नाही आणि भानमध्ये त्याला तहसीलदार माणूस लागेल भानमध्ये नाही भानमध्ये आता 91,000 रुपये बोलले ते भांडामध्ये मला वाटलं नाही बोलतील राव नाही बोललो ना 91,000 ला नाही तर मामा हा मामा द्या आते बापरे बापरे झालं नाद गेला नाद गुडा नाद गेला म्हणते 36ची जाती लय लोकांच्या नोटा होत्या 75,000 बबलू मोबाईल थोडं बघू द्या जरा बघू द्या ले सचिन ले बोला 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 चला बोला इकडे 51 लागले ना नोटीस लागली का 55 हा 55 बोला सर पाहून घ्या सगळं पाहून घ्या नको एकदम शांत उभे वाजून पाहून घ्या काय पाहायचं बोला 55 लागले बोला चला बोला कोण कितीला घेता बोला चला 56 अजून 60,000 रुपये 60,000 रुपये चला चला लवकर चला सोनी आहे का अजून 61 बरं 65 65,000 हा बोला चला 65 66 थांबा 2 मिनिट थांबा बरं 67 बोला 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 67 बाबा कोणी आहे का कोणी कोणी घ्यायला
याला कोणी आहे का अजून? झालं? 68. 68. एक नंबर झाले. 70 पक्के झाले. 70 पक्के झाले. आला थाप. भैया तांदूळवाडी का 70,000 रुपये भैया तांदूळवाडी. मित्रांनो हे 70,000 रुपये बघा. अरे बोला ना काहीतरी बोला ना. व्हिडिओला काहीतरी बोलणार यार. काय बोलू बोलणार नाही घेतलं. कितीचा व्यवहार आहे आता? 51,000चा व्यवहार आहे. 51,000 व्यवहार आहे. फुल पेमेंट रोख आहे का? पूर्ण पेमेंट रोख, उधारी नाही. उधारी नाही. 1 रुपया उधार नाही. बबलू पण तुमचा कधीपासून व्यवहार आहे? बबलूचा आणि माझा कमी कमी 10 वर्ष झाले तसा संबंध आहे. 10 वर्षापासून. आणि बबलू कोण वासर नेलेले अजून म्हणजे फेल गेलेच नाही असं समजा. बरोबर. हो बिगर खायला घालायची पळत आहे. बाबाने बाबाने रेकॉर्ड केला, पहिल्यांदा रेकॉर्ड केला आपल्याला. बरोबर. काहीच घालायचं नाही, लय पळत आहे. हा दूध आहे बाजू नका, काहीच करू नका, पाण्यावर बैल पळत आहे. हात ठेवला का बस. तुला परस कसं लावला का सोनं होतं तर. आडवा करा पुढं असं. हो, करा. या बरं वासरू. काय तोंडी झालं? आकाश भाऊ. बाबा पोटाला घालणार नाही, माहिती का? बाबा पोटाला घालणार नाही, पण हो, वासरा परस आहे, परस. ऐका ना बोला. खरंच आहे ना, गावरान तूप आणि दूध पाचतं ते बैलाला. बाबा का? हो 100%. आणि ऐका ना, आज म्हणजे एक 6 महिन्यामध्ये त्यांनी 2 वासरे विकले 3.5 लाखाला. म्हणजे चांगली आजही. आणि जुना खेळाडू माणूस आहे, आजकालचं नाही. 25-30 वर्षापासून त्यांच्याकडे घोडे जुने म्हणजे पारेकर बाबा म्हणून आहे ना, पुऱ्या महाराष्ट्रभर गाजलेला माणूस आहे. हो, नाव प्रसिद्ध आहे. त्यांचे सख्खे चुलत भाऊजी हे पण ते पारेकर बाबा नाही, पारेकर वाडीचे पारेकर पारेकर बाबा. बाबा. यांचं नाव आम्ही बाबा ठेवले. हा. अच्छा. हा चालतं ठीक. आत्मा तू पहिले. मित्रांनो पब्लिक बघा, गाडी आली आता. इकडं मध्ये पण शेडमध्ये हे बबलू होतो शेड आहे. हा 80 फुटी रोड आहे. हा सरळ पुढे मार्केटला जातो आणि इकडनं हा पाटणादेवी रोड असा पुढे पाटणादेवी रोड हाडा. तर तुम्ही तिकडनं आले तर आणि इकडनं मार्केटकडनं हा रोड आहे. आणि इथं हे बघा या बिल्डिंग जवळ इथं आहे शेड आहे. इथं गाडी आपली उतरते. घेण्यासाठी कस्टमर आलेले आहेत. पब्लिक बघा एकदा. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने वासरं लावलेले आहेत. हो बघ. थांबा थांबा थांबा. बघा मित्रांनो पब्लिक. सर काय भाऊ या साईडने सर कुंदा बघतो या साईडने. पोरच नाही विसर भेटी घेऊ. बराच दिन नाही घ्या तुम्ही. हा जे बोलून त्याची वस्तू आहेच खरी करा. ये झाड वाचली का? या बोलू बघा. हे चला जाऊ द्या, हे कसं आता.
सचिन तुला इथून दे बोलतो पन्नास बोललो 50 होती फक्त द्यायचं पहिला वासरू आहे त्यात 500 जरी वाचलं तरी थाप मारल त्याला हा, बोला. बोला. ते सांगायला 71,000 बोला. काय भाव लिहायचा आहे? हा? 55 ला सांगितलं 45 का कसर केली 55 ला का त्याचे काय पैसे नाही त्याचे काय तो कागद देऊ राहिला का मला 46,000 दार मन मोकळे त्याला मी सांगितलं तुम्हालाही सांगते 50 ला घ्यायचं की तुम्हाला पहिला जो घेईल त्याला 1000 वासरू दिली मी मग नंतर तर नाही सांगता येत वस्तू आहे, तिला डाग नाही बाट नाही भवरा नाही काही नाही काही नाही 47 घ्या चला 1 रुपया बी कमी नाही, ज्याला पडलं त्यांनी घ्यायचं फक्त ओपन झाले त्याच्यामुळे ओपन झालंय ते आता नाही तर 55 ला बी विकत होतो मारा ताप मारा मारा मन मोकळे 49 बी नाही होणार त्याचे मारा मारा मन मोकळे नाही ना मारा मन मोकळे नाही ना थाप मारा तुम्ही नाही बोललो फक्त ऐका तुम्ही थोडस ऐका ना तुम्ही अहो तुम्ही कमी ऐका. नाही मागितलं बवणी करायची अहो, नाही घ्यायला कुठं तिथं जागेवर मला बरोबर आहे नाही 3 महिन्यानंतर गाडी आली माझी आता ही बाई अजून 3 महिन्यानंतर आहे दुसरी का? गाडी येईल नाही आता घ्यायला नाही. वासराला हो, घ्या, हो, घ्या. अहो, बट्टा भवरा काही नाही बट्टा कुठे जाऊ कोणाला कळत बट्टा कुठे कळाला असं मग काल घेते आहे ना माझ्याकडे बट्टा देतो मग मी चला. बट्टा कुठे काय कळत नाही बोला बोला बोललो तुम्हाला फक्त हा म्हणता का हा म्हणा आम्ही कसर केली हा म्हणा गुलाल लावा जाऊ द्या बोलायला नाही ना, सुट्ट्या घे ना आम्हाला म्हणून तर नाही तर. बोललो तुम्हाला 47 47.5 मारा ताप 49 ला बी नाही होणार नाही ना आता मग तू उघडे केलं आणि दुसरा झाला त्यामध्ये आता यांची नोट आता थांब जरा आता हो मारा थाप चला तुझ्यासाठी उघडे केले मारा थाप, चला जाऊ द्या. मारा थाप केवढ्याला तुमचे शब्द चला मारा 50 ला मारा थाप दिले मित्रांनो 50 ला याच्यावर 2 चौदा होते का मामा जय सर याच्यावर 2 चौदा दोन चौदा होते फक्त पाहुणीला द्यायचं होतं म्हणून पहिले गिरायक एकदम मन मोकळे म्हणून सांगून टाकलं सोनू गायकवाडला 50 सांगितलं होते त्यांनी 45 ला माहिती बरोबर यांनी 50 ला घेऊन घेतलं यांना 50 सांगितलं असं नाही की यांना उलट सांगितलं पण ते नाही बरोबर पाहुणे आलो इथं मित्रांनो 50 ला झालंय बघा पहिलीच बोनीचा सौदा आहे बघा ओ शेट इकडे या. पहिल्याच पाहुणीला देऊन टाकला हो. आपण 50 ला फक्त पाहुणे करतील मग ओ, किती इकडे या ना 5,000 द्या फक्त. चला या सचिन भाऊ उदाहरण खाली काय सांगा बर 55 ला बर थांब बोला 2 मिनिट थांब त्याला जाऊ दे. ए ठोकू नका तेव्हा. घ्या की तुम्ही, वासू घ्या दोघं. मित्रांनो एकावरती 3 आहे एकावरती 3 सौदे असं नाही. ज्याची नोट त्याचा सौदा आहे मित्रांनो बाबा जबरदस्त आगत बघतो त्यांची नोट होती ना. तुमची नोट दिली नाही का? नाही, असं नाही. आमचा दुसरा नंबर होता आमचा दुसरा नंबर होता हे नाही चालायचं कृष्ण घ्यायच्या पटून दोघे कोणी बी घ्या जाऊ दे मग. नोट घ्यायची बात नाही हो. वाढ करून होऊ दे ना त्याचा फायदा बाबूचा फायदा होऊ दे ना. आम्ही घेतोय ना 1 रुपया कमी नाही 1 रुपया कमी नाही 60,999 रुपये पण नाही पटलं तर हा म्हणायचं 61 दुसरा नंबर आमचा होता नोटीचा तुम्ही म्हणते कोणाची नोट घेऊ नका घेतलं बाबा द्या पैसे द्या पैसे पैसे उधार नाही पैसे मी आता ही सरकार नाही पैसे उधार नाही पैसे आता रोकडा काय दे रोकडा उधारचं कामच नाही ते किती पाय
पैसे रोकडा पैसे रोकडा द्या. हा रोकडा रोकडा नाही परवा नाही लगेच रोकडा उधारचं काम नाही मला जायचं गाडीला त्यामुळे ते मग जोड देत त्याला काय सर मोसम इकडे घ्या पब्लिक मध्ये घ्या. बघून घ्यायचं तर. बघून घ्यायचं. इथून सुटलं वासरू मेलं फक्त पैसे दे. पैशाचा भांडले बाबाने एक वासरू वापस आणून दिले मला तुला सांगून ठेवतो मी सांगून ठेवतो हा, मी काय म्हणतो हे वासरू इथून सुटलं मेलं आता चेक करून घ्या मारू दाब हा याला दिलदार माणूस मध्ये 61 साईडला कुठं चाललंय 61,000 रुपयाला हा, माऊली मामा कुठं चाललंय हे तांबोळ्याला तांबड्याला का झालं का बाबाची नोट राहिली काय तुम्ही ते याला गेलं केवढ्याला 50,000ला दैताना का मित्रांनो दैताना चालू दैतानाला धुळं दैताना वस्तू धुळं दैताना चालले निजामपूर दैताना केवढ्याला घेतलं 50,000 सोनूभाऊ बच्छाव यांनी घेतलंय एवढं वासरू उचला जात नाही बरं जाऊ दे 52 रुपये ना 55 कोटा झालं मित्रांनो 50,000ला आप्पा हो आप्पा 50 उद्या खर्च हे बघा वेगळं आप्पा प्रत्येक गाडीला बच्चे वासरे घेत असतात इथून 50 झालं हे वासरू डबल का कितला नफा कितला नफा 50 का मित्रांनो आज दररोज मागतो भाऊ उतरायचं पहिलं 50 ला 55 मित्रांनो वासरू गाडीतच आहे 50 आणि 55 2 टप्पे लागलेत हे बघा
कितला लागेल 50 55 60,000 60,000 61 61,000 बरं घेतो केवढ्याला घेतो केवढ्याला बोल वासरूला दुसरं शांत करायचे हा हलकनी वासरू लगेच काय बोला काय म्हणतो बोला चपकन चपकन बोल नको करू मी जे मागायचे जे मागायचे हा बरं केवढ्याला जाऊ दे मी काय म्हणतोय जाऊ दे 65,000 नाही सर नाही देत नाही घाबरू अरे तू घाबरू नको 65ला देत नाही जरा बुटकी बुटकी कराल 70,000 रुपयाला होणार नाही जा मामा जा जा आंध्र दे वासरू इकडे जरा वासरू बाहेर आणा रे वासरू नाही गाडी पडी गे बा जा पैसे काहीतरी पक्का सर दे ना मला कसं रे 1,000 दे मला आकाश भाऊ हा हे कुठले भाऊ रोकड्याचे 65,000ला दिलं 65,000 रोकडा झाले भाडं तर आहे ना भाऊ काय म्हणता शेवट परत काय बोलायची इच्छा तुमची बरं त्या वासरा दामात घेते का तुम्ही 65,000 रुपयाला तुम्ही लांबून आले म्हणून घेते का नाही घेते का त्या वासरा दामात तुम्ही मी बोलू का 62,000 रुपये दिलात का तुम्ही 62,000 रुपये दिला नात का 62,000 रुपया पुन्हा 65 घ्या यांना 62,000 रुपये 1,000 रुपये फक्त बस 1,000 रुपयासाठी चला द्या चला टोका 62 ले मारा 62 त्यांना एक वासरू लय लांबून आले दिलं कुठलं गाव किल्लो चित्तेगाव ठीक आहे पैसे द्या.
नाही किती 100 रुपये तुम्हाला यावर नाही फक्त आम्हाला तुमच्याकरता यावर नाही तुम्ही सकाळी आले म्हणून नाही नाही तुम्ही म्हणून काय घ्या तुम्ही फक्त नोट दिली ना वाच लगेच दिसतो मी तुम्ही आम्हाला तुम्हाला यावर म्हणून नाही आता यावर म्हणून मी तुम्हाला यावर म्हणून दिला नाही तुम्हाला सांगितलं तुम्ही आम्हाला फक्त 2 मिनिट तुम्ही फक्त आम्हाला नाही ऐका ना एवढ्या वस्तू ठेवा ना दुजो 500,000 नका करू तुम्ही 100 रुपये ठेवा विषय 58,000 एक शब्द सोड 58,000 झालं 58. मित्रांनो वासराचा सौदा झाला. केवढ्यात दिला? मालकाला विचारा तुम्ही खरी किंमत केवढा घेतला भाऊ? सांगायचे ते सांगायचं 45ला. कुठलं गाव? हरेश्वर पिंपळगाव. हरेश्वर पिंपळगाव. पट्टे का 50 रुपयाला हे पण 50 तुम्ही दोघं आहे ना सगळे जाऊन आम्हाला केव्हा मिळेल त्याला वाचू दे मी सकाळ टाइम पडला त्याला वाचू दिलं वस्तू पाकायची निघाली पाहिलं होतं मी त्याला बोलला ना चांगलं वाचू लहान होतो तू म्हणजे तरी वाचू याचं का मन मोकाने 50 रुपयाला मन मोकाने हा बाबाला परत बाबाला 50ला. हा बाबा गाव कोणतं तुमचं आलं? पारेकरवाडा. बरं आता 2 घेतले का? 2 वासरू घेतले ना? 2 घेतले हो. घेणारी मंडळी का? हा का? बाबाच्या हातची बोनी आज. बाबाच्या हातची बोनी आज. बाबाच्या हातची बोनी आज. ठेवायचं का हाऊस करू द्या. बोला हा बोला मनमोकळा म्हणून बोला तुम्ही. मनमोका नाही एक शब्द बोला तुम्ही. एक शब्द नाही मनमोका एक शब्द बोला नाही. एक जायचं मागून देईल नाही मग मी काय चित्र येतो राहतो नाही तुम्ही म्हणा एक शब्द बोला वस्तू पैसा आहे किती गेले तू 40 करी ना मनमोकाने एक शब्द बोला जुडाकून नाही जुडाकून नका घेऊ नाही एक नाही जुडाकून नका घेऊ जाऊ दे बाय मामचे त्या 100 बापरे हो जुबा 100 मामा 41 झाला. चला आता माहिती 100 माहिती कुठलं गाव? जळगाव कोणतं जळगाव? हा कासारी काही ला 48 ला कोणी घेतला? त्यांचे पैसे 48,000 तुम्ही? गाव कुठलं? खातगाव कुठं आलं? हा यमगर पैलवान कुठं आलं गाव तुमचं? खातगाव. हा घेतला 48 ला का? हे बघा मित्रांनो 48 ला घेतला दादांनी. आपण तुमचा तालुका जिल्हा कोणता? नांदगाव तालुका नाशिक जिल्हा. बर तुम्ही पहिलवान शक्यतो 10 वासरू नेले ना तर एखादं वासरू फेल जाईल 100%. 10 पैकी 10 पैकी एखादं वासरू 100%. 1 किंवा 2 वासरू फेल जाईल. वासरू फेल जाणार नाही 100%. नाही ना? हो बबलू हो गाडीतला. बबलू कोण नेऊ कुठे नेऊ हा
पण आपल्या पार्किंग घेतलं हा. 10 पैकी एखादं 2 चुकून एखादं फेल जाऊ शकतो. तुमच्या बारकीनं हो बरं. तापचा लागू दे ना वासरू. या बाबा इकडे या. थांबा बाबा त्यांना सोबत घेऊ आपण. या इकडे पहिले इकडे. हे फक्त आकाश भाऊ हे माणसं आहे ना सकाळपासून आले होते. हा त्यांनी पहिलं वासरू 20,000 मागितलं आपल्याकडे. 20,000 हा पण जो कमी मागतो तोच घेतो. हा त्यांना म्हटलं तुम्हाला वासरू देणार आहे. गाडी दोनच कोणाची शब्दामध्ये वासरू दिले नाही. हे 41 ला 41. बरं. कुठलं गाव कुठं आलं तळेगाव 41 ला गेलं मित्रांनो. येतात ना जिंदे हा कोणतं वासर आहे चला 46 ला कोणत्या गावाला रोकड्यालाच त्या पैसे द्या. भानगाव रोकडं. पैसे द्या ना. नाव सांगा ना गोलू शेठ मुलाखत. बरं काय नाव तुमचं किती घेतले तुम्ही आता टोटल वासर रोकड्यावाल्यांनी मीच घेतलं 2. 2 घेतले का हा, एक 65 ला घेतला हा असं असं. बरं आले का मित्रांनो या वासराचा पण झाला सौदा. घ्या घ्या म्हणजे. हे बघा ए, वासरं घ्यायचंय का मला? कुठलं गाव नाशिक नाशिक ओझरखेळ बर. कितवींदा आले तुम्ही बबलू बोगळे आता 200 किलो म्हणजे पहिल्यांदा आहे का किती पहिला टाइम आले का कसं वाटलं बबलू बोस व्यवहार व्यवहार भारी बरं केवढ्यात घेतला वासरू 58 घ्या ना थोडं पुढे घ्या मित्रांनो 58 ला घेतलं वासरू बबलू बोगळे पहिल्यांदा आले 200 किलोमीटर वरून हे बघा गाडी आली गाडी टाकताय कुणी पाहिलं नाही जशी वेळ होती कुणी पाहिलं नाही. तुम्हाला जमा ठेवा यो. हा, तुम्हाला ठेवा हे. बोला घेता किती रुपयाला? घ्यायचं केवढ्याला? बरं घ्यायचं का 48 ला? नाही रुपये कळवा नाही का काय बस राहू दे उभं. नाही का काय? बोलू नका कोणाला घ्यायचं ते घ्या इथं सगळे घेणारे मोंडे लावून घेऊ दे ना मग कोण नाही. घेऊ दे हा? घेऊ दे बोलो समोर बोलो चल आता मी स्वतः घेतो चल मी स्वतः घेईल आता पण दमा देऊन टाकी लागेल. बोला. पन्नासला घ्यायचं तुम्हाला. ऐ, इरमान बाजूला आहे. मी घेतो आता स्वतः. मार थाप रे मार गरीबाचं गरीब का बाय बघते आम्हाला काय घ्यायचं? बरं पहा, तुम्हाला पटलं दोन मिनिट. तुम्हाला पटलं म्हणून 45 रुपयाला म्हणून काय घ्यावं लागेल नाही यावर नाही. बोलला ना पहिलं घेतलं पटलं तर घ्या नाही तर कोण घ्यायचं वासरू कोणाला घ्यायचं पाच रुपये. स्वतः नाही, नाही, घ्यायचं. तुम्हाला त्यांचा फायदाच करून देईल मी आता हा मला देते नाही म्हणा काढा ना नोट. घ्यायला कोण लाजायचं नाही, काढा नोट. पैसे देऊन आलो. तिथे टाइम खराब आहे. ए, थांब, थांब, बबलू. ए, बबलू. ए, बबलू. गाडी तुमचं काही साठवून पासून नाही ठेवायचं. ते बी माणसं तेव्हा काय दुसऱ्याला असं वाटतं घेणार नाही इथं असं वाटतं घेणार नाही, घेणार माणसं. ऐका, बाबा, इथं बाबा राहते, हो. 45. दिलं दुसऱ्याने घेतलं बाबाचं वासर दुसऱ्याने घेतलं आता जिरवली बाबा जिरली खांदे सांगितलं येणार सांगा जिरली ते अंगात नाही चाललं. फायदा झाला ना स्वतःचे बांधले कोणी फायदा नाही, दाब दडप करू नका. दाब दडप करू
बबलू सरून एक धनगर घेऊन त्याला ठेव. बबलू सरून एक धनगर आहे म्हणून. दिलं दिलं कुठे झालं कुठे झालं ते गणेशपूरला दिलं. गणेशपूर. तुम्ही मनमोकळ्याने घ्या. मित्रांनो बघा 2 वाजता झाले रोकड्याला. जो व्यवहारातला होता ना, व्यवहार आपण शूट केला याच्यावाला. 65,000 रुपये द्यावं. हा हा काय अडचण नाही. आता भाऊला बोलता बोलता बोलून गेला तो. मित्रांनो त्या भाऊ समजलं नाही काय म्हणजे गणगणमध्ये किंमत 56 काय तर बोलून गेला वाटतं. 46चं 56 बोलून गेला भाऊ. हे 46 होतं ना. हा ते गडबडीमध्ये 46चं 56 बोलून गेला भाऊ. 65,000 रुपये दिले. 65 दिले. दोघी तुम्हीच घेतले. चालतं. रोकडा रोकडं गाव आहे मित्रांनो, चाळीसगाव तालुक्यामध्ये. तांडा आहे, रोकडा तांडा. मित्रांनो हे वासरू चाललंय आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये. धुळे जिल्ह्यात दैताने. केवढ्यात घेतलं? 50,000ला. आवडला का बबलू? व्यवहार पडला? व्यवहार पडला. घ्या सुद्धा वासरू पुढे दाखवा. सगळे वासरू बसून गेले पण हे वासरू बसला नाही अजून. हा इतका लांब पडून गेलो होतो तरी. बाराची जागा चालवणार. अच्छा. गाडी आवर 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 आवर. हे 3 वाजता झाले का पारेकरवाडी? एक खातगाव आणि 2 वखारी, पारेकरवाडी अशी 3 ठिकाणी. 3 ठिकाण चालले. बरं. याच्यामध्ये जास्त किमतीचं कोणतं आहे? जास्त किमतीचं कोणतं आहे याच्यामध्ये? 51,000ची वासरू. ठीक आहे 51. प्रत्येक गाडीतून बाबा तिकडचं पुरा इलाका आपल्याकडून 4-5 वाजता नक्की घेतो. बरोबर. आणि आजपर्यंत आकाश भाऊ कधी सांगितलं नाही, आज सांगतो मी तुम्हाला. यांची पैदास फक्त आपण गेले अख्ख्या जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये. हा, पहिली गाडी मद्रासची आपण आणलेली. बरोबर बरोबर. आजपर्यंत कोणी आणली नाही तिथं. 5-10 लाख रुपये आले ना, हां कोणी वासरं बैल येऊन टाकतं. हां 55 लाख रुपये येऊन सुद्धा बैल दिले नाही मी. तुम्ही आज बैल घरी असंही बोलतो. सरपंच बैल आहे. हां आज पुऱ्या महाराष्ट्रभर ऑलराऊंडर पहिलवान बैल आहे ना. आजही सरपंच बैल कोणी म्हटलं तर यमगड पहिलवानचं म्हणतात. हां म्हणजे बैल माझ्यामुळे नाही बैलाची ओळख, बैलामुळे माझी ओळख झाली. बरोबर. सांगली, सातारा, मुंबई, पुणा काय असेल नसेल सगळीकडे भेटून आलेला या बैल. बैलामुळे पुण्याचे फोन यायला लागले मला. कोणाचे? या वासरामुळे पुण्याचे डायरेक्ट फोन येते. हा, हा. बाबा बोल म्हणते आता वासरू गेले. हां. पुण्याहून फोन येईल रात्री. आदिवासी माणूस आहे, म्हणजे परिस्थिती एकदम नाजूक आहे, हां. पण वासर सांभाळायला 1 नंबर माणूस आहे. बरं. म्हणजे जमलं तर घरचं छकडी- हिरवं पण नाही, छकडी पाहिजे उन्हाळाभर तो बैलाला. उन्हाळाभर हिरवं नाही राहत. छकडी पाहिजे तो म्हण ना. नाही नाही, खरंच ऐका, खरंच खकडी ठेसून पण पाचता. मी पाहिजे देणार आहे, मी पाहिजे देणार. खावाड्याच्या बारे पावर आहे ना, मग काय आता काजू बदाम मध्ये सुद्धा नाही. मग चला बांधा. हे कुठं चाललं? गणेश गणेशपूरला. केवढ्यात झाला सौदा? 46,000 रुपये. 46,000. बरोबर. हे बघा बबलू भाऊकडची किती वाजता तुमच्यापाशी? बबलू भाषी म्हणजे जवळपास आता बबलू भाऊचेच राहतात असं पकडून चालला. असं किती घेतले आतापर्यंत? आतापर्यंत तरी 6-7 वर्ष झाले असतील. 7-8 ना. चालतं ठीक आहे. या भाऊकडे 70 वाजता आहे. हे केवढ्याला घेतलं? 71ची खरेदी. 71ची खरेदी. कोणाची ही खरेदी? तुमची जी. बसमा बैलाचे मालक. आम्ही दिया त्या कुठं चालले आता हे? गणेशपूर. गणेशपूरला. चालतं ठीक. मित्रांनो बघा हे पुन्हा अजून एक वास्त्र त्याच गावाला चाललं का? हे धनेर हे धन्याल का? 4 गावाला 4 वासर झाले आता. 4 वास्त्र झाले आता. 4 वासर. तुमच्या त्या भागातलं गाव आहे का? 2 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे आमचे. 2-2 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे मित्रांनो. आजची पूर्ण गाडी किती होती? पूर्ण 24 वाजता होते. 24. आता किती राहिले? 3 राहिले मित्रांनो. फक्त हे 2 आणि इकडे 3 वाजता राहिले. आणि त्याच्यामध्ये 24 मधून 4 वाजता त्यांच्याच गावाला चालले या भागामध्ये. हे केवढ्याला घेतलं? हे एक वासरू देऊन हां 15,000 रुपये दिले वरतून. एक वास्त्र देऊन 15,000. तुम्ही याची किंमत काय धरली? आता ती
किंमत ते काही विषय तरी एक किंमत सांगा ना. 45-50 हजार. बरं बरं. हे बघा मित्रांनो, शेवटचं एक नाराज होऊन चालले होते त्यापेक्षा म्हातारा माणूस होता बुवा तो थोडस म्हाताऱ्या माणसाने विचार केला बा त्यांनी काय करायचं. हे वासर बघा, बाबा त्यांनी घेतलं हातापायात बघा. बाबा म्हातारा आहे, म्हणून आम्ही बळ करून जेवढं. बाबा काय नाव तुमचं? नाव बाळू गणपत बोराडे. बर, बाळू गणपत बोराडे. धन्यवाद. धन्यवाद. बघा चालले या गाडीत 4 वासर बघा. 4 गावातले 4 वासर एका गावातले आजूबाजूला गाव आहेत. मित्रांनो हे एक वासर चाललो. कुठलं गाव? पिंपळगाव हरेश्वर. कितीला घेतलंय? 45,000 घेतले. बबलू भाऊ कडनं किती वासर घेतले तुम्ही आतापर्यंत? 20-25 घेतले. घेतल्यानंतर लगेच विकता का काय करता? केल्यावर नाही तर म्हणलं कसं नंबरात पडायला का लगेच विकतात? बरं, कसं काय अनुभव आहे बबलू कडच्या वासरांचा? ते चाळीसगाव देवळीला रुद्र आणि जलवानी पहिला नंबर घेतला होता. दोन्ही आता दोघांच्या मैदानात हां हां. आम्ही यांच्याकडून घेतला होता. ते अजून 4-5 वर्ष मी स्वतः घेतले, नाही गावात घेतले. चांगले चांगला रिझल्ट आहे. चालतं, ठीक आहे. व्यवहार कसं काय बबलू होता? 1 नंबर. चालतं, ठीक आहे. हे एक वासर आहे पुन्हा. कुठलं गाव? गाव रिधोरा देवी. हा, रिधोरा देवी, रिधोरा देवी, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद, बर संभाजीनगर. संभाजीनगर. कितीला घेतलं? 41. 41 का? हो 21,000 रुपयाला घेतलं. 18,000 रुपये आता दिले. बाकी सगळे पैसे टाकणार. बाकीचा काय टाकणार? सगळ्यात कमी किमतीचा फक्त त्यांना दिला आकाश भाऊ. बरं. अच्छा, माणसांनी दोन आणि ते यांचे लाडके म्हणून दिले, एका बी आम्हाला दिलं नाही. म्हातारे माणसं दोघे आले तर बाकी जेवण करून म्हातारे माणसं दिलं नाही का कमी मध्ये म्हातारे माणसाला दुसऱ्या बाळा म्हातारे माणसं बाबा दिलं. व्यवहार कसा आहे बबलू होतो? व्यवहार चांगला आहे. व्यवहार चांगला आहे. बरं, पहिले पण व्यवहार केलाय का तुम्ही अगोदर? ते माल घेतलाय का? फक्त नावावर बरंच केला ना आमच्याकडे व्यवहार. बरं बरं. फक्त नाव होतं आकाश भाऊ. नाव ऐकून आले फक्त. हा पहिला व्यवहार आहे का तुमचा? पहिला व्यवहार आणि संध्याकाळपासून केला. बरं मित्रांनो, पहिला व्यवहार आहे. वासरू बघा एकदम. वासरू एकदम पेटी बॅग हो प्युअर म्हणजे बेरेड मध्ये दिले त्यांना ते हो. म्हैसूर बेरेड आहे ते. नाव नाही गेलं मग बोलला आपल्याला. बबलू मुझे काय वासर पेलिंग 4-4 वासर घेतील लोक. 4 वासर नेले 4. 4 नेले. माझा नाद नाही करायचा. पहिले बी बाबाने आणि शेवटचे बी बाबाने. झालं, जाऊ द्या. शेंडा गुड सचिन बरं याला गाडी. मित्रांनो हे सगळे दिलेले वासरे जे आहेत, आपण त्यांच्या तुम्हाला मुलाखत दाखवतो. कोणी कोणी घेतले असं. एकदम बसा. हे बघ उड्या मारवले ते. काही माग अहो ते मागत पडा तुम्हाला. तुम्ही गाडीच्या या मागं ना द्या. इकडे ना. हो, वासरू. गाडीच्या मागे द्या तुम्ही बाबा. कुठलं गाव तुमचं? इकडे या. जळगाव बुद्रुक. कुठं आलंय? कसारी जवळ. बरं, केवढ्याला घेतले? 41,000. बबलू भाऊशी पहिला व्यवहार आहे काही अगोदर व्यवहार झाला? आता 5 व्यवहार आहे. कसं काय असतं गाडीचं वासर? चांगलं असतं का? चांगले वासर. चांगलं वासर. व्यवहार चांगले करते बबलू भाऊ. तिथली मुलं का? घेतली एकदम. अजून एक वासरू. हे बघा मित्रांनो, 2 वासरं चालले. हे बघा, हे एक छोटं आहे, हे एक मोठं आहे. बघा केवढं वासरू आहे. चालू दुपशाल असे. हे पण बघा. कुठलं गाव? आमचं संभाजीनगर पिंपळगाव. तिथे पिंपळगाव, संभाजीनगर. बरं, हे केवढ्याला घेतलं? 41,000. हे केवढ्याला घेतलं? हे 62,000. मित्रांनो हे 62ला घेतलंय. 62,000. बघा वासरू केवढं आहे. आत्ता गळा घालतात तरी चालतं एवढं वासरू आहे. आणि ते 41ला घेतलेलं आहे. बबलू भाऊशी व्यवहार किती वांदा आहे तुमचा? पहिल्यांदा आहे का? पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा आहे. आम्ही खूप वासर घेतले. खूप वासर. बरं, यांच्याकडे गाडी 1 नंबर उतरते. यांच्याकडे गाडी 1 नंबर होती. अगोदर दुसरीकडनं तुम्ही घेतले पहिले? आम्ही लय वासर घेतले बीडला. बरं. बीडला आहे ना, परी आहे ना आपले महसूल फोनचे. हां
त्याच्यावर मी बरेच वासरं घेतले हां पण यांच्याकडे वासरं आता एक नंबर येते. इथं वासर एक नंबर एक नंबर येते. कोणतं वासरू घेतलं तरी एक नंबर. एक नंबर. तुम्ही पाहिलं तुमच्या समोर पूर्ण गाडी विकली गेली. पूर्ण गाडी इथली हां आणि वासरं कोणतंही घेतलं हां. तरी एक नंबर क्वालिटीचे. आणि व्यवहार कसं काय बबलू होतं? चांगले बोलू शकतात. पहिलं तसं आता आम्ही आलो त्याने दिले आम्हाला हां पण आम्ही दुसऱ्या गाडीला येणार. दुसऱ्या गाडी त्याने मला मागून फोन केला हां. तर आम्हाला का बरं सांगितलं नाही आम्हाला यायचं. बरं बरं. मित्रांनो पहिल्यांदा अनुभव चांगला आला दादांना. दुसऱ्यांदा आम्ही पुन्हा येऊ. त्यांच्या भागात गाडी उतरते तिकडे पण तरी इकडे आले. त्यांनी अगोदर तिकडे कुठे काय म्हणता? मला चाळीसगावचा यश आहे. मी आपल्या 3 राऊंडमध्ये 2 वर्ष नंबर केला. हां हां 40 वासून नेलेला. हां हां माझे मित्र आहे इथं बाजूला हां. येत आहे आता. हां त्यांचं मी इथून वासून नेलो होतो बाजारातून बरं. क्रिस्टन म्हणून. हां हां तर मी 2 वर्ष या 3 राऊंडमध्ये 2 वर्ष नंबर केला बरं. दादा. तर मी माझे मित्र म्हणलं मला 40 वासरू घ्यायचे. हो हो. आणि आता तुम्हाला एक नंबर वासरू भेटले अजून टेन्शन नाही. तुम्ही पुन्हा नंबरात राहाल. क्वालिटी घेतली तुम्ही एक नंबर. चालतं. सकाळचा तुम्ही जो माहोल पाहिला असेल पूर्ण फुल पब्लिक होती. किती वासरं होते पूर्ण वासरं दिले गेले. आता बघा याच्यातनं आपण तुम्हाला दाखवले हे शूट करून दाखवले. हे दिले गेलेले वासरं आहेत. घेणारे इथे बसलेले आहेत ते तिकडचे तुम्हाला दाखवले. त्यांचे वासरं तिकडे दाखवले. बाकी वासरं भरून दिले. फक्त 3 वासरं 24 वासरांची गाडीमधून फक्त 3 वासरू उरलेले आहेत. त्याच्यामध्ये पण मधल्या वासराचा सौदा चालू आहे अजून. बबलू भाऊ नमस्कार. नमस्कार. आजची हायस्ट प्राईस 75 आणि कमीत कमी 41 41. मित्रांनो हायस्ट 75 होती आणि कमीत कमी 41 होती. आतापर्यंत सगळ्यात जबरदस्त झपाट्यामध्ये आणि फास्ट विकणारी गाडी होती. एकदम क्वालिटी पण एक नंबर. क्वालिटी एक नंबर होती कारण की मामान ते 23 दिवसापासून गेले होते. किती? 23 दिवस झाले मामान त्याला. 23 दिवस पासून. 23 दिवसामध्ये माल एवढाच जमा झाला. अच्छा. आमचा 2 गाडींचा बजेट होता हां पण मालच भेटला नाही. एकच गाडीचं बजेट. एकच गाडीचं. मित्रांनो माऊली शेठ म्हणजे मामा हे 23 दिवसापासून तिकडे होते. तेव्हा कुठेतरी सोन्यासारखी क्वालिटी आणली आणि त्या भावात विकली पण गेली. फक्त 3 वासरे आहेत तिथं तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर हे देखील तुम्हाला घेण्यासाठी उपलब्ध आहे आजच्या तारखेला. हे बघा क्वालिटी बी एक नंबर आहे. हो. आणि वासर बी एक नंबर होते. सगळे जातीपोतीचे वासर. बरोबर तुम्ही पाहू शकता. पुढच्या गाडीचं काय नियोजन आहे अजून? 15 दिवसांनी का? मालच नाही भेटले तिकडं. बरं बरं. गेलो तरी गाडी होणार नाही. गेले तरी गाडी होणार नाही. माल भेटत नाहीये. आता म्हणजे पहिले जे किमतीमध्ये आणि आताच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक झाला. फरक झाला. कारण की तिकडे माल धुंडून तुम्हाला खोटं वाटत असेल. मी फिरायला कमीत कमी 15,000चं डिझेल टाकलंय गाडीला. हां एवढं लांब वासरं घ्यायला फिरलो. बरोबर. गेले आणि भाडं मला त्या वासरं आणायला कमीत कमी 15,000 रुपये भाडं लागेल. त्या वासरा म्हणजे जागेवर खर्च माझा 30,000 रुपये झाला. 30,000 झाला. खेडेपाडी जाऊन सनी एक वासरूला 5,000 3,000 हो. एक वासरूला 11,000 भाडं दिलं तुम्हाला कुठं वाटतं. एका वास्त्रूला 11,000 भाडं दिले. 11,000. 300 किलोमीटर लांब होतं भाडं. बाबू. सोनू गायकवाड घेऊन गेला बा. हा सोनू गायकवाड. ते वासरू एकदम कडक राहण्यातलं वासरू होतं. केवढ्यात दिलं ते? ते व्यवहार नाही झाला. घेऊन गेलं तर आपण. गेला तो हा 65,000 रुपयाला त्याने मागितलं. हा आपण 75 म्हणलो त्यांना. हा मध्ये मध्ये कुठं गायकवाड मला मी घरी घेऊन जातो हा हा पण ते सोनू गायकवाडने त्यांना भरून दिले. त्यामुळे सोनू गायकवाड करून मी 75च गेला. भरून दिले कोणाला तरी असं. हा त्याने घरी घेऊन जाता म्हणून त्याला काहीच बोललो नाही मी. अच्छा अच्छा अच्छा. हे बघा मित्र. एकदम क्वालिटीचे. हे बघा. इथून पुढे जो बी माल येईल ना काय भाऊ हा. आता कसं आहे तिकडे माल महाग झालाय बरोबर. आणि खराब माल आणून फायदा नाही. काय झालं? आता माल तो येईल तो क्वालिटीचाच येईल. बरोबर. लागलंच तर आपण आता 24 आणलं तर पुढच्या गाडीला 15-16 आणू पण क्वालिटी आणा. पण क्वालिटी जाणू. बरोबर. चालतं ठीक आहे. बबलू भाऊ याच्या काही किमतीबद्दल सांगणार का काय कसं असणार आहे? किमती म्हणजे 40,000च्या पुढे जे खाली एक बी नाही वासरू आपल्याला. एक बी नाही. 40च्या पुढं. 40च्या पुढे. मित्रांनो 40च्या पुढे. हे वासरू 45,000 रुपयाला मागितलं मधलं वासरू. कितीला? 45ला मागितलं. हे 45ला मागितले. पैशामुळे आपण बी काही दिले नाही. पैसा उधार असला ना. उधारी दिलं म्हणजे बंदच केलं. बरोबर. मित्रांनो उधार असल्या कारणाने दिलेली नाही ते. 45ला मागितलं गेलं ते वास्तव. सारखे वासरू लेवल लागले एकदम. बरोबर. हो तिघी बी जातीचे वासरं राहिले हा. हो फुल जातीचे वासरं आहेत तिघी पण. आता उद्या त्यांचा बघा तुम्ही कसे निघतील ते. बरोबर. चालतं ठीक आहे.